नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मशोदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन उपक्रम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या या ऑफलाईन बॅचसोबत सुरुवात करतो आहोत। खरं तर आत्तापर्यंत आपण शब्दांच्या भेंड्या पाहिल्या असतील, गाण्यांच्या भेंड्या पाहिल्या असतील, पण आज आपण पहिल्यांदा प्रश्न उत्तराच्या भेंड्या या आपल्या ऑफलाईन बॅचसोबत सुरुवात करतो। करायच्यात ना? तर बघा, ह्या ज्या दोन टीम आहेत, टीम ए आणि टीम बी, तर तुमचं नाव आपण काय काय ठेवायचं? तुमचं नाव वीर, ओके, तुमचं नाव वीर भगतसिंग असेल आणि तुमचं नाव महाराणी। हां, तर बघा नियम जे आहेत आपले, दोन नियम आहेत। तर पहिला नियम म्हणजे काय की तुम्ही काय करायचं आहे की प्रश्न तुम्हाला कुठल्या विषयाचं घ्यायचं, पण आज नेमकं आज कुठल्या विषयात घेणार आहोत आपण? राज्यघटनेचं घ्यायचं। बरं ठीक आहे, चला राज्यघटनेचं आपण ते घेऊया। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट असेल, जास्त वेळ लावायचा नाही तुम्ही प्रश्न विचारायला। आणि दुसरं आणि महत्त्वाचं काय की प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा तुम्हाला किती, फक्त 2 मिनिट असेल, 2 मिनिटाचा वेळ असेल। आलं लक्षात? जास्त गडबड धिंगाणा करायचं नाही आणि सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता। चला, तर कोण आधी विचारणार? टीम कुठली तुमची? महाराणी लक्ष्मीबाई का वीर भगतसिंग? कुठली टीम विचारणार? चान्स भेटणार। नवीन कोण आहे मला पाव द्यायच्यात? नवीन कोणाला प्रश्न विचार? तू विचारला प्रश्न आधी, तू विचार प्रश्न। हां, ऐका रे, ऐका प्रश्न, ऐका रे। JVP समितीत किती सदस्य होते व त्यांचे नाव काय होते आणि ती कोणत्या साली स्थापन केली ती JVP समिती? व्हेरी गुड। JVP समिती किती सदस्य होते JVP समितीमध्ये आणि ती कुठल्या साली स्थापन केली होती? येतं का कोणाला? JVP समिती नाही येत कोणालाच? हां, उज्ज्वला तुम्हाला बघितलं। जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि हां, कोणाने? जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि तिसरं नाव आठवलं? हां, P सीतारामय्या। हां, कधीची ती? आणि डिसेंबर 1948। डिसेंबर 1948, बरोबर आहे। तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे। JVP समिती 1948 आणि जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि सरदार वल्लभभाई पटेल। चला, कोणाला विचारा तिकडे प्रश्न? हा विचारा, सगळ्यांना चान्स भेटणार आहे, आपल्याला 2 तास आहे। 1977 साली परराष्ट्रमंत्री कोण होते आणि कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये ते परराष्ट्रमंत्री व्हेरी होते? गुड। हे बघा, प्रश्न असा आहे की 1977 साली पंतप्रधान कोण होते? 1977 साली पंतप्रधान कोण होते आणि ते जे परराष्ट्रमंत्री होते, म्हणजे त्यांच्या सदनामध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात एक परराष्ट्रमंत्री होते, आहे की नाही? त्या तुम्हाला परराष्ट्रमंत्र्याचं नाव पाहिजे फक्त, परराष्ट्रमंत्री होते, त्यांचे देखील नाव सांगायचे। तुम्ही इकडून उलटं व्हायला जरा। चला, काय प्रश्न आहे त्यांचा की 1977 साली देशाचे पंतप्रधान कोण होते? क्रमांक 1चा प्रश्न। आणि क्रमांक 2चा प्रश्न आहे की त्याच वेळेस त्यांच्या कॅबिनेटमध्ये जे परराष्ट्रमंत्री होते त्यांचं देखील तुम्हाला नाव सांगायचं आहे। हां, चल त्याच्याकडे पाठीमागं सांग। इंदिरा गांधी या पंतप्रधान होते 1977 साली। चुकलं तुझं, बरोबर आहे ना? हां, एक चान्स गेला। चला, एक चान्स गेला। 1977 साली विचारलं मी तुम्हाला। 1977 साली कुठल्या व्यक्ती पंतप्रधान होत्या? आणि हां, 1 मिनिट, काय सांगितलं त्यांनी? हां, मोरारजी देसाई बरोबर सांगितलं त्याने, पंतप्रधान बरोबर सांगितले। आता फक्त परराष्ट्रमंत्री सांगा तुमच्यापैकी कुणीतरी। हां, सांग। चला, चुकलं, 1 मार्क वाढवा आहे। तर त्यावेळेस परराष्ट्रमंत्री हे अटल बिहारीजी वाजपेयी होते। मी तुम्हाला सांगितलं पण होतं, युनोमध्ये जाऊन त्यांनी काय केलं होतं? हिंदीमधून भाषण केलं होतं। तुम्ही चुकलात, 1 मार्क यांना वाढवून टाक। चला, कोणाचा प्रश्न आहे आता? प्रश्न कोणी विचारला? हां, करण विचार प्रश्न, तिकडे घे, त्यांच्याकडे घे। चला, कोण प्रश्न विचारतंय? हां, चला। काउन्सिल ॲक्टमध्ये हां 3 भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे। काउन्सिल ॲक्ट, हां, 1861चा जो काही इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे त्याच्यामध्ये 3 भारतीयांचा समावेश केला। त्यांचे नावं सांग। त्यांचे नाव सांगायचे, 3 भारतीयाचे नाव सांगायचे। बघा, इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये 3 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता। इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये 3 भारतीयांचा नाव समावेश केला होता। त्या 3 भारतीयांचे नावं सांगायचे, नवीन लोकांनी सांगायचे उत्तर करून। हां, तू सांग। सर दिनकरराव, पटियालाचा राजा आणि बनारसचा राजा। व्हेरी गुड। सर दिनकरराव, पटियालाचा राजा आणि बनारसचा राजा। कोण विचारणार एक प्रश्न तुमच्यापैकी? हां, ठीक, एक मिनिट, तुमचं बारी। कोणत्या पंतप्रधानाच्या काळात 2 उपपंतप्रधान? व्हेरी गुड। कुठल्या पंतप्रधानाच्या काळात? प्रश्न नाही टाका रे, चांगला प्रश्न आहे। कुठल्या पंतप्रधानाच्या काळात 2 उपपंतप्रधान होते? येतं का कोणाला? येतो तुला? हां, तू नव्हता उपपंतप्रधान? मोरारजी देसाई। मोरारजी देसाई यांच्या
मंत्रिमंडळाच्या काळात 2 उपपंतप्रधान होते, त्यांचे नाव पण सांगायचे. चौधरी चरण सिंग हां. आणि जगजीवन राम. व्हेरी गुड. चौधरी चरण सिंग आणि जगजीवन राम. चला विचारा तुम्ही प्रश्न. हां, तू विचारला का आतापर्यंत प्रश्न? विचारला तू प्रश्न, तू विचारला नाही. संविधान सभेमध्ये अशी कोणती महिला होती की जिचे पती भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्हेरी गुड. पहिले गव्हर्नर होते? हे बघा, संविधान सभेच्या ज्या काही महिला प्रतिनिधी होत्या त्याच्यामध्ये एक महिला होती आणि तिचे पती हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरसुद्धा होते. येतं उत्तर तुम्हाला? व्हेरी गुड. दुर्गाबाई देशमुख, सी डी देशमुख, बरोबर सांगितलं. चला नेक्स्ट. कोण विचारतं प्रश्न? हां विचारा, तुम्ही विचारा. 1 मिनिट. राष्ट्रध्वज केव्हा झाला स्वीकारण्यात आला व त्यांची डिझाईन कोणी केली? व्हेरी गुड. आपला भारताचा जो काही राष्ट्रध्वज आहे तो कुठल्या तारखेला स्वीकारण्यात आला आणि त्याची जी डिझाईन आहे, त्याची जी मेकिंग आहे ती कोणी केली होती? हां पेंगले यांनी. काय तारीख सांग मला आधी. तारीख नाही. तारीख नाही माहित, कुणी केला ते सांगते. पिंगली यांनी. हां, पिंगली बँक आहे. बरं ठीक आहे. तारीख कोण लिहिली का? तारीख ठीक आहे, तारीख तुम्ही सांगा. 22 जुलै 1930. 22 जुलै 1930. हां, एक चुकलंय तुमचं. हां 47. ठीक आहे. चला प्रश्न विचारा तुम्ही. हां विचार तुम्ही. थांबा एक मिनिट. एक ऐका रे. टेलिकॉमविषयी एक घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याचं नाव तो कधी झाला, व्हेरी गुड. त्या घोटाळ्याच्या वेळेस पंतप्रधान कोण होते, राष्ट्रपती कोण होते बस. आणि ते किती रुपयाचा होता घोटाळा? नाही कृपया नको, ते नाही, ते फॅक्च्युअलमध्ये नको जाऊ जास्त. मी प्रश्न तुम्हाला सांगतो की एक टेलिकॉमच्या संदर्भात. हां अजून राहिलं का? हां त्यावेळेस आरोपी जर सांगायचं. टेलिकॉम मिनिस्टर कोण होते? हा बरं ठीक आहे. हा प्रश्न होऊ शकतो कारण मी सांगितलं तुम्हाला की एक टेलिकॉम घोटाळा झाला होता बघा. टेलिकॉम म्हणजे एक, आता मी सांगत नाही जास्त त्यातलं, एक टेलिकॉम घोटाळा झाला होता. तर त्यावेळेस त्या घोटाळ्याचं नाव पण सांगायचं तुला, बरोबर आहे. त्यानंतर तो घोटाळा झाला तर ते वर्ष पण सांगायचं आहे. त्यावेळेसचे पंतप्रधान पण सांगायचे, त्यावेळेसचे राष्ट्रपती पण सांगायचे आणि त्यावेळेस जे काही टेलिकॉम मिनिस्टर होते त्याच्यात त्यांना अटक झाली होती तर त्यांचं देखील तुम्हाला नाव सांगायचं. खूप चांगले प्रश्न विचारला तू. बरं एक प्रश्न झाला ते त्या घोटाळ्याचं नाव सांगा, मग पुढचा प्रश्न घेऊ आपण. व्हेरी गुड. चांगला प्रश्न विचारला. व्हेरी गुड. चांगला प्रश्न विचारला. नाही बा चान्स तर घ्या, 2 चान्स आहे तुम्हाला. सोपं आहे ना. मी जे घोटाळे शिकेले त्याच्यातले पहा कुठला आहे टेलिकॉमच्या संदर्भात. एक चुकलं, पंतप्रधान राजीव गांधीच्या काळातला घोटाळा नाही आहे. हां पंतप्रधान. व्हेरी गुड. पंतप्रधान मनमोहन सिंग हे बरोबर आलं आहे. हां तर त्या घोटाळ्याचं नाव सांगा फक्त आता. हा राष्ट्रपतीचं सांगा. चुकलं. हां प्रतिभा. ठीक आहे चला, तुम्हाला ते येणार तर नाही, सगळं सांगतो आता. इकडे लक्ष दे रे. हां त्या घोटाळ्याचं नाव 2G स्पेक्ट्रम घोटाळा 2008. 2008 साल बरोबर आहे. टेलिकॉम मिनिस्टर ए राजा. टेलिकॉम मिनिस्टर ए राजा बरोबर आहे. व्हेरी गुड. सगळे बरोबर आहे. चला हां हां चला निवृत्ती मार्क द्या रे. एक मार्क द्या. चल हा निवृत्ती नाही बरोबर. मार्क कसा नाही. हां आपली संविधान सभा निर्माण करण्याच्या वेळेस वेगवेगळ्या प्रांतातून सदस्य बोलवले होते. तर त्यासाठी 389 सदस्य बोलवले होते. तर ब्रिटिशांचे जे सदस्य होते 296 सदस्य बोलवले होते आणि संस्थानिकांचे 93 सदस्य बोलवले होते. तर त्या 296 पैकी हे ब्रिटिशांचे 292 होते आणि जे 4 हे कमिशनर प्रांतात होते ते 4 कमिशनर प्रांतांचे नावं सांगायचे. ते सांगणार. 4 कमिशनर प्रांतांचे नाव सांगणार ते. जे काही 4 कमिशनराचे. व्हेरी गुड. पाठीमाग 4 कमिशनर प्रांताचे नाव सांगणार. चला तुला पण येतं सांग. तू सांग. चल जाऊ दे. हां ऐका रे. हां मुंबई. एक चुकला. चला 3 येते मला नाही. तुला येतं ना. एक सांग तुम्हाला लास्ट. हा अजमेर मारवाड. व्हेरी गुड. अजमेर मारवाड बरोबर आहे. बलुचिस्तान. कुर्ग आणि दिल्ली. नाही बरोबर. व्हेरी गुड. काय होऊ शकते. व्हेरी गुड. चला कोण विचारते तुमच्या काही प्रश्न हां प्रश्न कोण विचारतंय? थांबा मला नवीन माणसा सत्य अक्षय कुमारला चान्स देऊ आपण. नवीन माणसाला चान्स देऊ. 1 मिनिट. नवीन माणसाला चान्स देऊ ना. हे पाय खाली चाललंय. हां चला. भारतात खुल्या स्पर्धा व ICI स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाल्या व कोणत्या ॲक्टनं सुरू झाल्या व ICIचं लॉंग फॉर्म काय? हां भारतात ऐका प्रश्न ऐका नीट. भारतात खुल्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात कुठल्या कायद्यानुसार झाली? त्यानंतर पहिले ICS अधिकारी सुद्धा विचारले. तू नाही विचारले का? ठीक आहे. तर ते फक्त वर्ष सांगायचं आणि ते ICSचा फुल फॉर्म सांगायचं. चला हां
ICSचा इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि 1926. नाही सर चुकलं काय 1926 आणि 1935चा कायदा 1935चा कायदा चुकलं हे दोन्ही चुकलं दोन्ही पण चुकले 1 मार्क देऊन टाका चल उत्तर दे स्पर्धा बरोबर आहे तू प्रश्न जर सांगतोय उत्तर दे चार्टर ॲक्ट 1833 नाही रे 33 नाही 53 आहे सर ICS बरोबर आहे सर इंडियन सिव्हिल 1 मार्क वाढायचा वाढला ना व्हेरी गुड थांबा आता प्रश्न सांग. बरं, ठीक आहे हा. हे बघ रे थांबा 1 मिनिट आलोच मी तिकडे सोने गहाण ठेवणाऱ्या पंतप्रधानाचं नाव सांगायचं ते सोने गहाण ठेवण्याचं कारण सांगायचं कोणत्या बँकेत ठेवलं होतं ते सांगायचं आणि त्याचं टोपण नाव सांगायचं व्हेरी गुड हे सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगतो मी काय प्रश्न विचारला ऐका फक्त की भारताला एक आर्थिक टंचाई आली बघा आर्थिक आहे की नाही व्हेरी गुड थांबा 2 मिनटं आर्थिक टंचाई आली आर्थिक संकट आलं त्यावेळेस एका पंतप्रधानाने काय केलं होतं की भारताचं सोनं एका बँकेत ठेवलं होतं तर ते फक्त आधी पंतप्रधानाचं नाव सांगा एक चुकला हां एक चुकला सांगा पटकन हात वरती करून सांगायचं तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा वेळ आहे हां हात वरती करून उभा राहून सांगा हां अक्षय कुमार चला हां विश्वप्रताप सिंग चला दोन्ही चुकले विश्वप्रताप सिंग दोन्ही चुकले चल सांग उत्तर दे मी सांगते ना ऐका रे प्रश्नाचं उत्तर ऐका ते पंतप्रधानाचं नाव चंद्रशेखर आहे आणि कारण आहे तेलाच्या किमती वाढल्यामुळं आणि बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान आणि ते तो पण नाव आहे तरुण तर्क व्हेरी गुड तर त्या पंतप्रधानाचं नाव आहे तरुण तुर्क ज्याला आपण म्हणतो मार्क वाढणार आहे तुमचा 2 मिनिटं तरुण तुर्क असं म्हणतात चंद्रशेखर आहे की नाही तर चला आता कोणाची बारी तुमची बारी प्रश्न विचारची कोण विचारतं सचिन कोण विचारतंय हां थांब वाडेकर आधी वाडेकरचा प्रश्न हां ऐका रे भावनाची खरी कॅनाची टोपली असे कोण म्हटलं हां मार्गदर्शक तत्वाचे वर्णन भावनाची खरी केराची टोपली असं कोणी केलं होतं येतो तुला पण ठीक आहे 1 चान्स देऊ आपण त्यांना हां तिकडे घे भावनाची खरी केराची टोपली असे मार्गदर्शक तत्वाचं वर्णन कोणी केलं होतं टी कृष्णाचारी टी कृष्णमाचारी बरोबर टाळा वाजायसाठी खूप चांगला प्रश्न चला अजून तुम्ही विचारू शकता प्रश्न कोणाला विचारायचं हां विचार जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा एक अणुचाचणी झाली होती अणुचाचणीचं नाव आणि केव्हा झाली व्हेरी गुड इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एक अणुचाचणी झाली होती तिचं साल सांगायचं आहे आणि त्या अणुचाचणीला एक नाव दिलं होतं बघा नाव तर ते नाव पण सांगायचं तुम्हाला वर्षही विचारलं आणि तारीख नाही वर्ष आणि बरं ठीक आहे तारीख पण विचारली आहे आणि तिचं नाव महत्त्वाचं आहे नाव सांगा हां व्हेरी गुड चला इकडे लक्ष द्या हां अणुचाचणीचं नाव आणि बुद्ध असला व्हेरी गुड आणि बुद्ध असला तारीख 18 मे 1974 बरोबर आहे 18 मे 1974 टाळा वाजू शकता चला तुम्ही विचारू शकता कोण विचारताय विचारा तिकडे ठीक आहे चल तुझा प्रश्न 1 मिनिट सगळ्यांचे प्रश्न हां विचार कृषी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी एक योजना अंमलात आणली होती ते कोणत्या सरकारने आणली होती म्हणजे केंद्र की राज्य त्या योजनेचं नाव काय ती कधी आणली होती बस काय प्रश्न आहे तुझा की कृषी ही आधुनिकतेकडे गेली पाहिजे थांब ना बजाले प्रश्न बजाले नाही बजाले ठीक आहे चल विचार कोणत्या कलमात आहे एकच बजालं त्यांच्यासाठी की एक कृषी संदर्भातली एक योजना आहे बघा तर ती बऱ्याचशा योजना आहे पण तसा प्रश्न होऊ शकत नाही लक्षात बऱ्याचशा कृषीच्या आधुनिकते संदर्भातल्या योजना आहे तर ती योजना तुम्हाला सांगायची आहे तिचं साल सांगायचं आणि कुठल्या पंतप्रधानांनी सांगायचं नाही हरित क्रांती नाही हरित क्रांती त्याला अपेक्षित उत्तर नाही हां नाही थोडा प्रश्न थोडा काय झाला माहिती आहे का कन्फ्युज साल तरी सांग म्हणजे त्यांना कळेल त्यांना हां जे कलम 48 मध्ये व्हेरी गुड आता चला आता कलम 48 संदर्भातली ही योजना आहे कलम 48 जर तुम्हाला आलं तिच्या संदर्भात मी योजना लिहून दिली त्या खाली तर ती योजना आहे हां काय त्याचं नाव सरगर हां चला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2018 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2018 बरोबर आहे का बरोबर आहे ना 17 सांगितलं 18 सांगितलं 2 चान्स होते हां काय सांगायचं आता काय राहिलं पंतप्रधान सांगायला 2017 कोणी हां जाऊ दे बरं ठीक आहे चला राज्य सरकारची होती का केंद्र सरकारची होती त्याच्यामध्ये चला थांब रे 1 मिनिट खाली बस काही वाढू नको शांत बस तुम्ही सांगा बाबा केंद्र सरकारची ऐका रे 2 मिनिटं हां कुठली होती केंद्र सरकारची केंद्र सरकारची होती दोन्ही चुकले मार्क टाकून द्या हां मग तुमचा प्रश्न आहे तुमचा नाही
चला प्रश्न कोण विचारणार आहे? काय मार्क नको वाढवू त्यांचा, जसं आहे तसं ठेवा. चला कोण प्रश्न विचारतात? तुम्ही विचार. चला कोण लीडवर कोण आहे? अरे वा, व्हेरी गुड. अस्पृश्यता बंदी कायदा 1955 याचं नाव केव्हा बदललं आणि त्याचं नवीन नाव काय ठेवलं ते सांगा. सवा प्रश्न विचारला तू, सगळे सांगते, मी सांगतो. हे बघा, प्रश्न आहे का? अस्पृश्यता बंदी कायदा 1955 हा कुठल्या साली त्याचं नाव बदललं आणि नवीन नाव काय ठेवलं? अरे ते माईकमध्ये सांगा. अस्पृश्यता बंदी कायदा. हां थांबा, कोणी सांगणार आहे त्याचं उत्तर सांगा. हां सांग. उभा राहा उत्तर. व्हेरी गुड. 1976 नाव काय ठेवलं सांग. नागरिक हक्क संरक्षण कायदा. नागरिक हक्क संरक्षण. हां विचारतो. थांबा, तुला विचार. विचार. 39 कितवी घटना दुरुस्ती आहे? 39 ही कितवी घटना दुरुस्ती आहे? काय 39 ही कितवी घटना दुरुस्ती आहे? 39A ही जी घटना दुरुस्ती किंवा 39A हे कलम कुठल्या घटना दुरुस्तीने टाकलं असं त्याचं मत आहे की नाही? असाच प्रश्न आहे तुझा. 39A हे कलम कुठल्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले? चांगला प्रश्न आहे. येतं का कोणला? चला हां 39A नीट विचार करून प्रश्नाचं उत्तर दे बघ. हां 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती बरोबर आहे. चलो प्रश्न विचारा तुला. विचार. हा चला प्रश्न विचार. बाबरी मस्जिद कोणी बांधली, कधी पाडली आणि बाबरी मस्जिद पाडली अनुषंगाने एक बॉम्बस्फोट झालते, ते कधी झालते? हे बघा याचा प्रश्न खूप आहे. एक लक्ष द्या, ऐका. बाबरी मस्जिद कोणी बांधली होती? क्रमांक 1चा प्रश्न. दुसरा, ती कधी पाडली होती? हा लक्षात. आणि काय प्रश्न पुढं? हा कधी बांधली आणि कोणी बांधली? कधी साल बी सांगायचं का? हा साल पण सांगा कोणी बांधली. ओके. त्याच्यानंतर पाडली कधी याचं सांगा. पुढं काय प्रश्न तुझे? हां त्याच्यानंतर एक मिनिट. तर त्याच्या अनुषंगानं जे बॉम्बस्फोट झाले नंतर एका शहरात त्याची सुद्धा तारीख सांगायची. हां बॉम्बस्फोट झाला ते 12 मार्च 1993. व्हेरी गुड. आणि अजून काय विचारलं? एक मिनिट. बाबरी मस्जिद कोणी बांधली? बाबर व्हेरी गुड. 1527ला बांधली. एक मिनिट रे. 1527ला बांधली आणि पाडली 6 डिसेंबर 1992. 6 डिसेंबर 1992. व्हेरी गुड. काय आवाज? प्रश्न अवघड होता, त्याने उत्तर पण तसे दिले, पण तुम्ही आलडू नका. हां, आपण क्लासमध्ये लक्षात घ्या. प्रश्न विचारतो मी. एक मिनिट. हां याला विचारते. एक मिनिट. खूप अवघड प्रश्न विचारले तुम्ही आज. हां क्षमादानाचे हक्क कोणाला आहे? व्हेरी गुड. क्षमादानाचा अधिकार कुठल्या कलमात येतो आणि तो कोणाला आहे? क्षमादानाचा अधिकार येतो निवृत्ती तुम्हाला येतं का? कलम 72. कलम 72. व्हेरी गुड. कोणाला आहे कलम 72 मध्ये? राष्ट्रपती. Very good. बरोबर आहे तुझं. आणि बस झालं, इतकंच बस झालं का अजून विचारायचं? अजून एक दुसरा सांगा. एक मिनिट. शांत बसा. हां दुसरा सांगा. समाधानाचा अधिकार सांगा. राज्यपाल. कलम सांगा राज्यपाल. चला नेक्स्ट प्रश्न. कोणाचा प्रश्न आहे? तुमचा. तुम्ही शांत. त्यांचा बाळी होती ना. शांत बसा. 2 मिनिटं शांत करा. शांत चालू. पश्चिम बंगालमध्ये म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तानमध्ये 1971ला निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळेचं सरकार आलं होतं. त्या सरकारचा पक्ष आणि त्या सरकारमधून कोणता नेता आला होता त्या नेत्याचं नाव. व्हेरी गुड. चला हे बघा मी प्रश्न सांगतो तुम्हाला. ऐका. हिरो पाठी पुढं समोर ऐका. प्रश्न विचारा त्यांनी की 1971ला त्या काळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये एका पक्षाचं सरकार आलं होतं आणि तो जो पक्ष होता त्या पक्षाचं नाव आणि जो काही तो पक्षाचा नेता होता तो पंतप्रधान होऊ शकणार होता तर त्याचं नाव. चला कोणला येतंय? हां चला. काय रे? पार्टीचं नाव आवामी लीग. त्याचं नाव काय? त्या पंतप्रधान किंवा त्या पक्षाचं नाव, पक्षप्रमुखाचं नाव. शेख रहमान. थोडं चुकायलं. काय? व्हेरी गुड. शेख मुझब्बीर रहमान. बरोबर आहे. शेख मुझब्बीर रहमान. चला कोण प्रश्न विचारतोय? हां तुला विचार. सचिन विचार. चला प्रश्न 2. हां ठीक आहे. चला कोण विचारतो? प्रतिबंधकात्मक स्थानबंदचे 4 कायदे सांगायचे. प्रतिबंधकात्मक 4 सांगायचे. हे बघा प्रतिबंधात्मक जी काही स्थानबद्धता आहे त्या स्थानबद्धतेसंबंधात तुम्हाला जे मी कायदे सांगितले होते वेगवेगळे तर ते कायदे आणि त्याचा साल पण सांगायचा. चल. प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा 1950. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय
सुरक्षा कायदा 1971, व्हेरी गुड. राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980, 1980 4 दहशतवादी फुटारवादी कायदा हां दहशतवादी फुटारवादी कायदा 1985, दहशतवादी प्रतिबंधक कायदा 2002. 2002. आता काय चुकलं काय चुकलं उत्तर द्या. सर त्यांनी पहिलं त्याचं उत्तर काय चुकलं मला सांगा. एक मिनिट सर आंतरराष्ट्रीय सुरक्षा कायदा कधी सांगितलं 1971. त्यांनी किती सांगितलं? अरे 1971च सांगितलं त्याने. तुला ऐकून घ्या. चला हां प्रश्न कोणाचा तुमचा होता का? हां एक मिनिट हां विचार. एक मिनिट सगळ्यांना चान्स भेटेल. तिकडे सुद्धा देतो मी समोर. लक्ष द्या. सर ऐका हिरो ऐका हां सर विचार प्रश्न पटकन. सरकार व न्यायालय कोणत्या कायद्यात तहकूब होतात? काय सरकार व न्यायालय हे कोणत्या कायद्यात तहकूब होतात? सरकार व न्यायालय नाही असा प्रश्न नाही. कन्फ्युजिंग प्रश्न. सरकार व न्यायालय असं काही होऊ शकत नाही. एक मिनिट समोरचा प्रश्न घेऊ आपण. समोरचे प्रश्नच नाही घेतले आपण. कोणाला विचारायचं समोर विचारायचं का? इकडे मुलीमध्ये कोणाला विचारायचं का तुम्हाला? हां विचार. एक मिनिट. भारतीय संसदेवर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा गृहमंत्री कोण होते, उपराष्ट्रपती कोण होते आणि केव्हा झाला होता हल्ला? हे बघा त्याचा प्रश्न असा आहे की भारतीय संसदेवर हल्ला झाला होता एका साली. तर त्यावेळेसचे गृहमंत्री कोण होते, क्रमांक 1चा प्रश्न. आणि दुसरा त्यावेळेसचे राष्ट्रपती कोण होते. 2 प्रश्न तिने विचारले. उपराष्ट्रपती विचारले तुम्ही. व्हेरी गुड. उपराष्ट्रपती कोण होते? राष्ट्रपती नाही विचारायचे का? ओके राष्ट्रपती नका सांगू, उपराष्ट्रपती विचारा. कारण ते इन्सिडेंट घडला होता त्यामुळे तू विचारला. प्रश्न खूप चांगला विचार. तारीख बी सांगायची. बरं संसदेवर हल्ला झालेली तारीख पण सांगायची. हां चल येतं का उत्तर तुला? कोण उत्तर देतं या प्रश्नाचं? खरात अभ्यासच भारी केला खरात तू आज. एक मिनिट तारीख सांगा रे. संसदेवर हल्ले झाले 26 नोव्हेंबर संसद मुंबईवर आलं ना. नाही संसदेवर विचारलं त्यांनी. मुंबईत भरलाय तू. चला संसदेवर हल्ला रे. बस एक मार्क गेलाय. काही सेकंड. एक मिनिट उत्तर ऐका तुम्ही. उत्तर ऐका. तारीख सांग. 13 डिसेंबर 2001. 13 डिसेंबर 2001 बरोबर आहे का? तारीख बरोबर आहे. आता त्यावेळेस ते काय विचारतो तुला? मार्क नाही वाढणार. थांब रे. ए हिरो मार्क नको वाढू. शांत बस. 13 डिसेंबर यांनी बरोबर तारीख सांगितली. फक्त काय विचारायचं आहे की उपराष्ट्रपती कोण होते त्यावेळेसचे. उपराष्ट्रपती विचारायचे त्यांना. हे येणार नाही तुम्हाला कारण इन्सिडेंट झाला. त्यांच्या गाडीची टक्कर झाली बघा त्या दहशतवाद्याच्या जीपसोबत. तरी येणार नाही त्यांना. मला माहिती आहे ना. हां उपराष्ट्रपती सांग. नाही चला 1 मार्क यांना टाकून दे. येतं का तुम्हाला उपराष्ट्रपती त्यावेळेसचे? हां तर मला आधी हिला विचारू दे. येतं का पण? हां कृष्णकांत. व्हेरी गुड. उपराष्ट्रपती त्यावेळेस कृष्णकांत होते. बरोबर आहे. चला यांना 1 मार्क टाकून दे. दिला का 1 मार्क? प्रश्न विचारा. एक मिनिट जरा धिंगाणा कमी करा. प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्ती करून काय टाकण्यात आले व किती घटनादुरुस्ती करून कोणत्या साली टाकण्यात आले? प्रश्न बघा सोपा प्रश्न आहे. प्रास्ताविकामध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये जी काही घटनादुरुस्ती केली होती ते कुठल्या घटनादुरुस्तीने करण्यात आली आणि कुठले शब्द टाकण्यात आले. हां कोणत्या सगळं सांगणार ते तुम्हाला. घटनादुरुस्ती सांगा आणि ते कुठले कलम होते ते सांगा. कुठले शब्द टाकण्यात आले ते सांगा. येते का कोणाला? किती सोपं आहे रे. येत नाही तुम्हाला? हां 1 मिनिट पाठीमागे. 42वी घटनादुरुस्ती 1976. शब्द सांगा. धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकच राहिला आहे अखंडता. काय चुकलं रे? थांब काय चुकलं? सगळं बरोबर सांगितलं. काय चुकलं का? सगळे सांगितले. अखंडता सांगितलं त्यांनी शेवटला. एकात्मता किंवा अखंडता. चला नेक्स्ट कोण विचारतो प्रश्न तुझ्यापैकी? अरे यांची बारी आहे प्रश्न विचारायला. कोण विचारता बा? इकडे तुझा प्रश्न राहिला होता मग अशी तू विचारा. सर तुमचा आता नेमकं तुम्ही विचारा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणते हक्क देण्यात आलेले आहेत? हां प्रश्न अवघड विचारला तिने. आता भारतीय राज्यघटनेची जी म्हणजे प्रस्तावना आहे तिच्यामध्ये जे काही हक्कासंदर्भात गोष्टी केल्यात तर त्यापैकी 3 प्रकारचे हक्क दिलेत तुम्हाला. बरोबर आहे. तर ते 3 प्रकारचे हक्क तुम्हाला सांगायचे. खूप अवघड प्रश्न आहे. फक्त नवीन मॅचला येईल तो. भारतीय राज्यघटनेमध्ये जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे हक्क दिलेत. ते 3 प्रकारचे हक्क सांगायचे. सांगा कुठले हक्क आहे सांग. स्वातंत्र्याचा हक्क बरोबर. एक आला बरोबर. हां समानतेचा. अजून एक हे बंधुता. चुकलं दोन्ही चुकले.
थांब मला एक चान्स देऊ दे अजून त्यांना. तिकडे कॅमेरा कर. एक बरोबर आला त्याच्यातला. हां, स्वातंत्र्याचा हक्क बरोबर आहे तुझा. मी सांगतो ना इतक्या लांब नाही. चला एक मार्क देऊन टाका यांना. तर त्याचं उत्तर देऊ दे. एक उत्तर आहे का आधी? उत्तर आहे का? उत्तर सांग. न्याय, स्वतंत्र, समानता. व्हेरी गुड. न्याय म्हणजे किती प्रकारचे न्याय सांगितले होते आपण तुम्हाला? आठवतं का तुम्हाला? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आणि स्वातंत्र्य कुठल्या प्रकारचे होते तुम्हाला? कुठल्या प्रकारचे स्वातंत्र्य होते? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना स्वातंत्र्य. आणि शेवटची समानता कशाची होती? दर्जाची व संधीची समानता. हे 3 प्रकारचे बोलत हक्क. प्रश्न एक असा. चला एक विचार. प्रश्न आहे ना. ज्यावेळेस राज्यघटना निर्माण करत होते त्यावेळेस बिगर काँग्रेसचे किती सदस्य होते आणि त्यापैकी 3 जणांची नावं? बिगर काँग्रेसचे सदस्य नाही सांगितले मी. हां उत्तर आहे. हां उत्तर आहे. चला 5 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं काय हो आहे सर, लिहिलेलं आहे. नाही हा प्रश्न का होऊ शकत नाही, कारण बिगर काँग्रेसची फक्त 5च नव्हते क्रमांकित. चूक आहे, प्रश्न नाही होऊ शकत. प्रश्न नाही होऊ शकत. चल इकडे यांची बारी. कोणी करतो? एक मिनिट थांबा. तिकडे विचारतो मला. तू खरात नाही विचारले. तुला विचारायचा का प्रश्न? कोणाला विचार? नवीन माणसाला. नवीन कोणी मला पाहिजे? नवीनला प्रश्न विचारतो. सचिनला प्रश्न विचार. तू बस खाली जाऊन. हां विचार प्रश्न. हां कलम 51 AD. कलम 51 A मधील D. कलम मूलभूत कर्तव्य. कलम 51 मधील AD. खूप ॲक्च्युअल झाला ताई. कलम 51 मधील A आणि D मूलभूत कर्तव्य. D कुठलं आहे? D कुठलं आहे मूलभूत कर्तव्य? हे शोधायचं तुम्हाला. हे नाही येणार तुम्हाला. येतोय सांगा. देशाच्या गरजेनुरूप राष्ट्रीय सेवा करणे आणि भारतीय राज्यघटना तिच्यातील आदर्श संस्था व राष्ट्रध्वज देशाचे गरजेनुरूप राष्ट्रीय सेवा बजावणे. लक्षात. बरोबर आहे. चला प्रश्न बरोबर. टाळ्या वाजा यांच्यासाठी. टाळ्या वाजा. हां थांबा. तुमचं झालं आहे. तुम्ही एकदा विचारला का? विचारलं. एक मिनिट सगळ्यांची येणार. सर ते पॉंडिचेरी ना, ते राज्य किती घटनेनुसार केंद्रशासित दर्जाचा आणि कोणत्या सरकारकडून घेतले? कुठल्या क्षेत्रातून नाही. सरकारकडून. पण ठीक आहे. कुठल्या सरकारकडून? हा चला प्रश्न असा आहे. त्यांचा सोपा प्रश्न आहे की पॉंडिचेरीचा समावेश भारतीय संघराज्यात कुठल्या घटनादुरुस्तीने केला? पॉंडिचेरीचा समावेश भारतीय संघराज्यामध्ये कुठल्या घटनादुरुस्तीने केला? आणि ही जी पॉंडिचेरी होती, या पॉंडिचेरीवर कोणाची सत्ता होती? येते का कोणाला? येते? हां सांग. एक मिनिट माईकमध्ये सांग. सत्ता पोर्तुगीजांची होती. सत्ता कोणाची होती? पोर्तुगीजांची. एक चुकलं. चला एक चुकलं. सांग सर. घटना दुरुस्ती 14वी घटना दुरुस्ती. एक मिनिट. 14वी घटना दुरुस्ती 1962. 1962. आणि काय? सत्ता सांगा कोणा? सत्ता कोणाची? फ्रेंच सरकारने. फ्रेंच. बरोबर आहे. फ्रेंच बरोबर आहे. चला सर मी प्रश्न विचार. प्रश्न विचार. हा प्रश्न इकडे माहिती एकदा प्रश्न विचार. सर ते 5 घटनावर मत. शांत बस. सर ते याच्यावर घटनाकारांनी मतं नव्हते केले का? ते माईक जवळ घे आणि मग त्याच्यात विचार. ते 5 घटनाकारांनी मतं नव्हते केले का? ते 5ही मत हे करायचे कशा ते. संदर्भात पण? ते राज्यघटनेवर ते हे नव्हते केले का? घटनात्मक हे केलं. कुठल्या बाजूवर? मूलभूत हक्कावर का मानसिक तत्वावर? कोणावर टीका केली? हे सांग मला. म्हणजे जी टीका केली ती कोणावर केली? पण टीकात्मक जे काही होतं ते कोणावर केलं? नेमकं कोणावर होतं म्हणून पाहिजे नेमकं कोणावर? हा तू विचार. थोडं विचार कर. हा चला इकडे लक्ष दे रे. अरे तू 3 विचारलेत ना. दम हा ऐक रे. हा चल सांग. बोर्ड ऑफ कंट्रोल ही संस्था रद्द करून तिच्या जागी कोणती संस्था स्थापन केली व ती कोणत्या कायद्याने केली आणि ती किती सदस्य होते त्या स्थापन केलं सदस्य? बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं कुठल्या कायद्याने? नीट ऐका. बोर्ड ऑफ कंट्रोल कुठल्या कायद्याने रद्द करण्यात आलं? त्यानंतर तिच्या जागी बोर्ड ऑफ कंट्रोल जाऊन कुठली संस्था स्थापन झाली? आणि अजून काय काय तुझा प्रश्न? 2च प्रश्न आहेत फक्त. नाही सदस्याचा प्रश्न नाही होऊ शकत. इतकं फॅक्च्युअल नका जाऊ. नाही. बोर्ड ऑफ कंट्रोल येतं काय कोणला? हां एक मिनटं. इला येणार. हां मॉन्टेग्यू स्फोट ॲक्ट 1919. मॉन्टेग्यूचे स्फोट काय नाही. मी सांगतो प्रश्न परत आहे का की बोर्ड ऑफ कंट्रोलची म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल जे स्थापन झालं ते रद्द करून त्याच्या जागी एक नवीन संस्था स्थापन केली होती. ती सांगा. आणि ती कुठल्या कायद्याने केली होती? येतं का? 1 2 3. हां येतं. थांब एक चान्स घेऊ. एक चुकलेला आहे. एकच चान्स आहे. थांब इकडे लक्ष दे.
कुठला पण 1858. चूक थांबा मला उत्तर ऐकू द्या, कारण तू फक्त काय केलं माहिती आहे का, ते चुकीचं काय शब्द वापरला, काय वापरला शब्द चुकीचा मला फक्त उत्तर बरोबर आहे कॉल त्याचं सांगू बरं आहे. 1 मिनिट मला याचं उत्तर- राणीचा जाहीरनामा 1858 बरोबर. आणि कुठली संस्था कुठली होती पण ती ती सांगा. इंडियन सिव्हिल सर्व्हिस. चुकलं याचं नाही थांबा, इंडियन कौन्सिल इंडियन कौन्सिल त्याने बरोबर सांगितलं इंडियन कौन्सिल. इंडियन कौन्सिल. मार्क वाढू नको यांचा. 1 मिनिट तुम्ही शांत बसा. यांचा मार्क वाढला तू झालं का? शांत बसा. तुझ्याकडून चुकलं रे, तू प्रश्न चांगला विचारला होता पण चुकलं तुझ्याकडून. कोण विचारणार? थांब शांत बस. तुमची झाली पाणी. 1 मिनिट कोणाला प्रश्न विचारतात? ज्यांनी विचारलाच नाही त्याला चान्स देणार मी. तुम्ही सगळ्यांनी विचारलं. हां यांनी विचारलं नाही यांना चान्स देणार मी. 1 मिनिट. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष पण ते कधीच्या याला लई महत्व आहे. 1991चे. 1900 हां ठीक आहे बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे की 1991ला एक व्यक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं आहे. हां तर थोडं तुमचं कन्फ्यूज व्हायला लागलं तर त्यांचं नाव सांगायचं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कुठले व्यक्ती होते 1991ला? चला उत्तर दे. उभारून दे. मनमोहन सिंग. मनमोहन सिंग बरोबर आहे. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा मोठी साहेब. चला आता कोण विचारणार? हां करंजन तुला विचारतो. व्हेरी गुड. हां हरित क्रांतीचे जनक यांचं संपूर्ण नाव. कोणाचं संपूर्ण नाव? हरित क्रांतीचे जनक यांचं संपूर्ण नाव. हे कोण होतं ते? सर प्रश्न आले काय असं मी शिकवलं नाही ना तुम्हाला ते. Sit down. तुम्ही शांत बसा. मला ज्याला नाही विचारलं त्याला प्रश्न विचारला. हां करण अविनाश तुला विचारायचा. समोर आहे समोर येतो कॅमेरा. 1 मिनिट. तू बी विचारले ना, तू 2 विचारले ना. हां दुसरे पंतप्रधान कोण होते, ते कोणत्या दिवशी पदावर आले, आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये भारत युद्ध झाले ते साल सांगायचं, आणि त्यावेळेस रक्षामंत्री कोण होते? ठीक आहे सोपे प्रश्न झाले. हे बघा प्रश्न नीट लक्षात घ्या की भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? सिट डाऊन. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते, ते कोणत्या दिवशी पंतप्रधान झाले ती तारीख सांगायची, ती तारीख पण सांगायची, आणि त्यांच्या काळात एक युद्ध झालं होतं बघा, ते युद्धाचं साल सांगायचं, आणि त्यावेळेचे रक्षामंत्रीसुद्धा सांगायचे. रक्षामंत्रीसुद्धा सांगायचे. तू विचार करू शकता. आहे का रे? उत्तर आहे का? 1 मिनिट उत्तर आहे. त्यांचा कार्यकाळ 1 मिनिट उत्तर आहे का? 27 मे 1964 साली. सर 27 मे 1900. 1 मिनिट. त्याला विचारते. तू सांग बरं ते कधी तारखेला ते पंतप्रधान कधी झाले? 9 जून 1964 पदावर आले. त्यावेळेचे रक्षामंत्री यशवंतराव चव्हाण होते. 1965 त्यावेळेस पदावर आले ते, आणि भारत युद्ध 1965ला झाले. भारत पाक एक मार्क वाढ यांचा बरोबर आहे. त्याच्यात काय माहिती तुम्ही 27 मे जे म्हणले, 27 मे नाही 9 जून. सिट डाऊन बरोबर आहे. तुझं बरोबर आहे. चला नेक्स्ट कोणाचा प्रश्न आहे आता? हां कोण विचारतोय? तुमचा प्रश्न झाला ना बाळा, तू काय विचारतो? अरे पण तरी त्यांची वारी ना असं काय बोलतो? इकडे जवळ गेले. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अरे त्यांचे प्रश्न आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाषेचा समावेश आहे, आणि त्या एकूण ज्या भाषा आहेत त्या पूर्ण भाषा सांगायच्या मला. पूर्ण भाषा? हां मी सांगतो सर. पण ते मी लिहूनच येईल ना. प्रश्न येऊ शकत नाही. हा प्रश्न होऊ शकत नाही. हा प्रश्न का होऊ शकत नाही? ऐकलं एक लक्ष दे. सगळ्याला तेवढंच माहिती 22 भाषा. अरे पण ते शिकलं नाही ना आपण. जेव्हा ते शिकू तेव्हा घे. चुकीचं आहे ते प्रश्न. 1 मिनिट हां थांबा. कोणी प्रश्न विचारला नाही अशा व्यक्ती देऊ आपण. हां प्रश्न विचारला. 1 मिनिट. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना चान्स देऊ आपण. हां राष्ट्रपती पदाची निवडणूक हारणारे एकमेव उपराष्ट्रपती कोण? व्हेरी गुड. राष्ट्रपती पदाची निवडणूक हारणारे एकमेव उपराष्ट्रपती कोण? व्हेरी गुड. येतं तुला? चला पाठीमागं लगे पाठीमागं चला. हां सांग. भैरव सिंग शेखावत. व्हेरी गुड. टाळ्या वाजायच्या नावाने. वा व्हेरी गुड. चला कोणाला विचारत प्रश्न आता? थांब तू विचारला आता. कारण शांत बस. तू विचारलात कोण आहे? नवीन माणसाला विचार. तू बी एकदा विचारला. एकदा प्रश्न विचारला नाही. नवीन यांनी विचारलाच नाही ना. हां आहे का रे? हां न्याय व्यवस्थेचे तत्व
हे कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले आणि भारतीय नाही न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कोणत्या देशाकडून स्वीकारले? हे बघा प्रश्न खूप चांगला आहे याचा. प्रश्न आहे का रे, न्यायव्यवस्था ही जी तरतूद आहे किंवा ही जी संकल्पना आहे भारतानं कुठल्या म्हणजे कुठून स्वीकारली न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य हे देखील तत्त्व कुणाकून स्वीकारलं. म्हणजे न्यायव्यवस्था ही संकल्पना आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य दोन्ही प्रश्न आहे तुम्हाला विचार. कोणाला येतं उत्तर येतं आहे ना? हां 2च चान्स देणार मी. बघा तुम्ही कन्फ्युज होणार 3 हजार आहे आता कोणाला देऊ सांगा चान्स. न्यायव्यवस्थेची तरतूद जी आहे का ती याच्यात घेतलेली भारत सरकार अधिनियम न्यायव्यवस्थेचे तत्व हे याच्याकडून भारत सरकार अधिनियम 1935 आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अमेरिकाकडून. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अमेरिका आणि न्यायव्यवस्था ही जी संकल्पना आहे ती भारत सरकार कायदा 1935. प्रश्न कोणाला विचारायचा? नवीन प्रश्न नवीन फक्त नवीनला प्रश्न देणार मी. नवीन म्हणजे ज्यांना तुम्ही सगळ्यांनी विचार. तुम्हाला विचारायचं का? अरे ज्यांनी कधी प्रश्नच विचारला नाही. एक मिनिट सगळ्या तुला चान्स देतो. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली? इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली? तारीख सांगायची. हे बघा इंदिरा गांधी यांनी शांत बसा रे. इंदिरा गांधी यांनी जी काही आणीबाणी लावली होती तिची तारीख सांगायची. तारीख इंदिरा गांधीच्या आणीबाणीची तारीख कोणला येते की नाही येत? 15 जून 1950. एक चुकलं रे, एक चुकलं. हां इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची तारीख विसरली तुम्ही. एक चुकलं. हां पण तारीख सांगा. तारीख पाठीमागं. हां करण 25 जून 1974. सुद्धा चुकलं. दोन्ही उत्तर चुकले. दोन्ही चान्स दिला. याने एक चान्स घातला त्याने एक चान्स घातला. पण 1974 म्हणला तो. दोन मिनिटं एक मार्क टाक यांना. कोणला? यांना एक मार्क थांबा. आता प्रश्न मी घेणार त्याला काय महत्व नाही. हां एक घाटूचा प्रश्न. एक मिनिट ऐका प्रश्न आहे का? हे जरा शिस्तीत बसा. थंबनेल टाकण्यासाठी. नाही. भारत कधी स्वतंत्र झाला हो तो वार कोणता होता? भारत कधी स्वतंत्र झाला हो तो वार कोणता होता? मी सांगितलं गव्हर्नर जनरल ह्या पदाचे नाव बदलून भारताचे व्हाईसरॉय हे नाव कुणी करा? भारताचा आहे बा प्रश्न चांगला आहे त्याचा. भारताचा व्हाईसरॉय हे नाव कुठल्या कायद्याने काढण्यात आले? भारताचा व्हाईसरॉय हे नाव कुठल्या कायद्याने करण्यात आले? येते चला. भारताचा व्हाईसरॉय हे पद भारतात कधी निर्माण झाले व कुठल्या कायद्याने केले? राणीचा जाहीरनामा 1818. राणीचा जाहीरनामा 1818. चलो नेक्स्ट. थांबा. नवीन मला कोणी विचार? सगळ्यांनी विचारलं काय? त्या तुमचाच माणूस होता ते प्रश्न विचारणार. आता यांचं बाकी नाही. तुलाच प्रश्न विचारतो. तुला ऐका ना. मृत्यू तारीख विचारायला मोरारजी देसाई. सर सर मोरारजी देसाईची समजा मृत्यू तारीख सांगायची न साल सांगायचं. सर आहे ना शिकवलं सांगितलं नाही. खाली बस. प्रश्न विचार पटकन. विचारू का सर? नाही सर ते प्रश्न नाही आमचा आता. नेक्स्ट. भाषावार विचारू सर. शांत बसा. 2 मिनिटं. भाषावार प्रांत रचना कायदा केव्हाचा आहे? त्याच्यामध्ये किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेशाला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये कोणती घटना दुरुस्ती केलेली? व्हेरी गुड. त्याचा प्रश्न असा आहे की भाषावार प्रांत रचना कायदा जो आहे भाषावार प्रांत रचना कायदा तो कधीच आहे? कुठल्या साली केला होता? त्याच्या अंतर्गत किती राज्यांची किती केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती? बरं घटनादुरुस्ती सुद्धा सांगा. चला घटनादुरुस्ती सुद्धा सांगा. आता झालेलं आहे. तुम्हाला सकाळच्या वेळेला येईल आता शिकवलेलं नाही. भाषावार प्रांत रचना कायदा कधीच आहे? नाही येत. भाषावार प्रांत रचना कायदा तुला येतो? नाही येत. शिकवलं तुम्हाला. राज्य पुनर्रचना कायदा
कधीचा आहे तो? राज्य पुनर्रचना कायदा कधीचा आहे? क्रमांक 1. त्याच्या अंतर्गत किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले? आणि त्यावेळेसची घटनादुरुस्ती कुठली आहे? घटनादुरुस्ती चला तुम्हाला 1च मिनटं बाकी आहे, फक्त 1च मिनटं. 2 हां 3 घटनादुरुस्ती सांग. हां 91 चुकलं, हे 1 चुकलं. हां एक चान्स देऊ फक्त गिरीला. हेच उत्तर द्या. ऐका उत्तर बरोबर द्या. भाषेच्या आधारावर जे राज्य बनवायचे होते ते 1953ला त्याची स्थापना झाली त्या आयोगाची, राज्य पुनर्रचना आयोगाची. आणि तिला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 7वी घटनादुरुस्ती 1976 1946. चुकलं दोन्ही चुकलं. हां आन्सर सांगा. बरोबर ठीक आहे. आन्सर सांगा. आन्सर ऐकू द्या मला. भाषावार प्रांत रचना पुनर्रचना कायदा 1956, त्याच्यानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 7वी घटनादुरुस्ती 1956. व्हेरी गुड. चलो तू विचार. 1 मिनटं, यांचा 1 मार्क वाढा. हे घबरे चला कोण प्रश्न विचारलाय? लास्ट प्रश्न तुम्ही विचारा. 1 मिनिट लास्ट प्रश्न. सतीची प्रथा कोणी बंद केली आणि कधी केली? नाही ते इतिहासमध्ये जाऊ नका तुम्ही. आता राज्यघटना तुम्ही विचारा. 1 मिनिट. सतीची प्रथामध्ये जाऊ नका. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तान प्रश्न विचारा. पाकिस्तानच्या किती सैनिकांनी शरणागती पत्कारली होती आणि कधी? तारीख? बरं ठीक आहे. व्हेरी गुड. तारीख पण माहिती ना तुम्हाला? हे बघा, ऐका प्रश्न विचारा. ऐका, इंदिरा गांधी म्हणजे जे काही बांगलादेश मुक्ती संग्राम होता, तर त्या बांगलादेश मुक्ती संग्राममध्ये पाकिस्तानच्या किती सैनिक आहे, मी त्याचा ग्राह्य धरणार नाही, माझा प्रश्नच नाही झाला, ते कसं उत्तर द्यायला. तर किती सैनिकांनी समर्पण केलं होतं भारतासमोर, आणि त्याची तारीख पण सांगायची का? हां ते तारीख म्हणजे युद्ध जेव्हा थांबलं होतं त्याची तारीख सांगायची त्यांना. हां चला ऐका रे प्रश्न. 93,000 सैनिक होते. व्हेरी गुड. आणि साल 16 डिसेंबर. सालभर तारीख सांगा. तारीख साल काय त्याचं? हे कर समोर आहे मग पटकन चल. साल सर 16 डिसेंबर 1965. 16 डिसेंबर शुक्ल. हां आता थोडंसं काय करू आपण, बदलू. तुम्ही काय करायला असाला एक गोंधळ घालला. आता इकडे कॅमेरा लाव रे. मार्क द्या ना, एक मार्क द्या. तू आधी मला तारीख सांग. हां तुझी तारीख काय सांग, शूटिंग आहे तारीख सांगते बरोबर. 1 मिनटं. आता काय कर, आता एक थोडा चेंज बरं का, असा खूप गोंधळ घालला तुम्ही. यांचा 1 मार्क वाढ, फक्त यांचा 1 मार्क वाढ इकडे साईडचा. हां आता काय करायचं माहिती आहे तुम्ही, प्रश्न समोर येऊन विचारायचा क्रमांक 1, आणि प्रश्न पुन्हा तुम्ही सुद्धा उत्तरसुद्धा समोर येऊन द्यायचं, तर ते जमणार आहे. असं तुम्ही निघाणं घालायचं. कोणाची बारी? तुमची बारी आहे. कोण येतं समोर? पटकन समोर आहे. या पटकन ये समोर. सर खाली बसा. हां विचार प्रश्न. भारतीय नागरी सेवा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली ठरवण्यात आली? भारतीय नागरी सेवा समिती. व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे. भारतीय नागरी सेवा समिती येते काय कोणाला उत्तर तुमच्यापैकी? हां चला या समोर या तुम्ही. भारतीय नागरी सेवा समिती. चलो उत्तर सांगा. लॉर्ड मेकोले यांच्या. लॉर्ड मेकोले. व्हेरी गुड. साल सांगा. 1919. साल नाही विचारलं नाही तिने. ठीक आहे बरोबर, तुम्ही ते उत्तर दिलं बरोबर. 1933. प्रश्न विचारा तुम्हाला. चाल प्रश्न विचारू त्याला. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय? प्राधिलेख म्हणजे काय? आणि परमादेश कोणाविरुद्ध काढला जाऊ शकत नाही? एकच प्रश्न घेऊ आपण याच्यातलं फक्त. परमादेश कोणाच्या विरोधात काढता येत नाही. परमादेश कोणाच्या विरोधात काढता येत नाही. परमादेश कोणाच्या विरोधात काढता येत. ज्याला त्यांनी वरती या. चल ये इकडं बस, ते जाऊ दे. अशी शूटिंग घे. परमादेश पाठीमागून घे फोटो. राष्ट्रपती, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. व्हेरी गुड. राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रश्न. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावर 5 घटनाकारांनी ते हे केलं, ते टीका, त्या 5च्या 5 पण टीकात्मक सांगायची. हे बघा याचा प्रश्न खूपच अवघड आहे. राज्य धोरणाची जे मार्गदर्शक तत्व आहे, पाठीमागे शांत बसा. आता शांत बसा 2 मिनिटं.
लाईट लावू. पाठीमागं शांत बसा. पाठीमागं खाली बसा. तुम्ही पहिले खाली बसा. हां, राज्य धोरणाची जी काही मार्गदर्शक तत्व आहे, एक मिनटं, राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहे, तर त्या तत्वावर काही घटनाकारांनी टीका केली होती किंवा मत मांडलं होतं. ती पाचही लोकांची टीका किंवा ते मत मांडलेलं मत तुम्हाला सांगायचं. पाचही. चल ये रे तू भाऊ, तू इथं थांब. तू प्रश्न विचार, इथं थांब ना. तू इथं थांब, उत्तर द्यायचे तुलाच. चला पटकन. येत आहे का तुम्हाला? नाही येणार आहे. खूपच. 2चं नाही, 5ही सांगायचं तुम्हाला. कंपाईल करा मग दोघं. घटनेला जीवन प्रदान करणारी तत्वे, घटनेला जीवन प्रदान करणारी तत्वे NM सिंघवी. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे पूर्ण अंमलात आली तर आपला भारत देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. MC चांगला. सर 14 सांगतो. 9 वर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो ते यांनी केलं. M नसरुद्दीन. भावनाची खरी कॅरेज टोपली. TT कृष्णमाचारी. आणि अजून एक राहिले ते बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक KT शहा. बस बस बस, वा वा ना. चला नेक्स्ट प्रश्न कोणाला विचारायचा? जे शांत बसन त्याला मी प्रश्न घेईल मग त्याचा, बाकीचा नाही करणार. मार्क दे ना त्याला. ठीक आहे, चलो बस. सिट डाऊन. तू खाली बस. हां, आता तुम्ही ज्यांनी विचारलं नाही त्यालाच मी चान्स देणार ना. तुमचे ज्याच्यापैकी सगळ्यात का? हां तुम्ही ते पाठीमागं. तू ती ही दिदी ही समोर. तू विचारू शकतेस. हां तुम्ही विचार. हां ऐका रे, प्रश्न ऐका. पोट्टी श्रीरामल्लू यांचा मृत्यू कधी झाला? हां, पोट्टी श्रीरामल्लू यांचा जो मृत्यू दिनांक आहे तो त्यांनी विचारला. ठीक आहे, चल बस इथं थांब थोडंसं. पोट्टी श्रीरामल्लू यांचा मृत्यू दिनांक सांगायचा. येतं का कोणाला? बस खाली बस, बंद कर. येतं का पाठीमागं? सांग. हां सांग. 15 डिसेंबर 1965. 19 चुकलं, एक चुकलं. चल बस खाली बस. येतं का? 5 घे, समोर आहे. मग चल पटकन उभा राहून सांगते तुला. 15 डिसेंबर 1950. बरोबर आहे का? सिट डाऊन. चलो प्रश्न कोणाला विचारतो? मी विचारतो सर प्रश्न. बस सचिन 2 मिनिटं. एक भाषा एक राज्य कोणत्या आयोगाने सांगितले? हां, एक भाषा एक राज्य हे तत्व कुठल्या आयोगाने सांगितलं होतं? राज्याची आयोग निर्मिती करत असताना एक भाषा एक तत्व नसावे, म्हणजे हे नसलं पाहिजे असं कुठल्या आयोगाने सांगितलं होतं? कोण सांगा तुम्हाला इथं? सांगा. हां, एक मिनिट याच्याकडे द्या. सांगा. फिजल आले आयोग. कुठला? फाजल आले आयोग. फाजल आली. बरोबर आहे. बरोबर आहे, फाजल आली. चला कोणाला विचार? प्रश्न समोर आहे. चला. हां. इंद्रकुमार गुजराल हे जे काही पंतप्रधान होते, कोणत्या पंतप्रधानानंतर पंतप्रधानपदी आले? एक मिनिट, प्रश्न आहे का? आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळी त्यांच्याकडे कोणतं पद होतं इंदिरा गांधीच्या वेळेस? हे बघा, शांत बसा. मी तुम्हाला प्रश्न सांगतो. पाठीमागून घ्या. फोटो पाठीमागून घ्या थोडंसं. ठीक आहे. इंद्रकुमार गुजराल यांच्या अगोदर पंतप्रधान पदावर कोण होते? आहे की नाही? IK गुजराल. अरे IK गुजराल यांच्या अगोदर भारताचे पंतप्रधान कोण होते? IK गुजराल. आणि दुसरा त्यांचा प्रश्न असा आहे की आणीबाणीच्या दरम्यान त्यांच्याकडे एक मंत्रालय होतं, त्या मंत्रालयाचं देखील तुम्हाला नाव सांगायचं. हां मी सांगतो, त्याचा राजीनामा पण दिला होता. IK गुजराल येते का? त्यांच्या अगोदरचे पंतप्रधान सांगा आधी. IK गुजरालच्या अगोदरचे पंतप्रधान. IK गुजरालच्या अगोदर कोण पंतप्रधान होतं? नाही. चला येते का कोणाला? IK गुजराल. चल तूच सांग. ये समोर आता. ऐका प्रश्न ऐका, त्याचं सगळे उत्तर ऐका. ऐका रे त्याचं. इंद्रकुमार गुजराल यांच्या अगोदरचे पंतप्रधान HK देवगौडा होते आणि आणीबाणीच्या वेळेस त्यांच्याकडे माहिती आणि संपादन हे पद होतं आणि त्यांनी त्यांचा राजीनामा दिला होता आणीबाणी लागल्याच्या नंतर. पिक्चर लक्षात नाही का? कुठला पिक्चर होता बघा तो? हा मार्क वाढला जाईल. हा मार्क वाढणार ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अटल बिहारी वाजपेयी यांची सभा होती आहे की नाही दिल्लीला, आणि त्या सभेच्या दिवशी संजय गांधी काय म्हटले होते की एक मूवी लावा. त्याचा मूवीचं नाव मला पण लक्षात नाही. ती मूवी मार्क वाढला ना तुमचा. हां तर तो त्याच्या संदर्भात ते लावला होता. चला पटकन कोण विचारतं प्रश्न तुमच्यापैकी? हां सचिन.
काय तुम्हाला ज्याला प्रश्न विचारतात ते इथे येऊन उभा राहा, समोर येऊ शकता. इथे उभा राहण्यापेक्षा बसा तुम्ही. पहिले 5 मूलभूत कर्तव्य. पहिले 5 मूलभूत कर्तव्य. हा, पहिले 5 मूलभूत कर्तव्य सांगायचे. पहिले 5 मूलभूत कर्तव्य. कलम 51A मधील पहिले 5 येत आहे का? चला या समोर. पहिले 5 मूलभूत कर्तव्य. इकडून सांगा. भारतीय राज्यघटना त्याच्यातील आदर्श संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा सन्मान राखणे. कलम 51AB देशात स्वातंत्र्य लढ्यास ठरल्या उद्याच आदर्शांचे जतन करून ते आचरणात आणणे. कलम 51A देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता यांचा पुरस्कार व रक्षण करणे. कलम 51A बी देशाच्या गरजेनुरूप राष्ट्रीय सेवा करणे आणि धर्म, भाषा, वर्गभेद विसरून भारतीयांमध्ये सुसंवाद वाढीस लावणे. व्हेरी गुड. काय वाजायचे नाव? प्रश्न विचारतो. बरोबर आहे. तुम्हाला विचारायचा प्रश्न. कलम 43 आणि कलम 43A आणि कलम 43B आणि दोन्ही घटना दुरुस्त्या. व्हेरी गुड. हे बघा प्रश्न असा आहे त्यांचा की कलम 43 सांगायचं तुम्हाला. हे इकडे बघा, इकडे बघा. हे हिरो शांत बस. सागरे, कलम 43 सांगायचं. काय सांगायचं? कलम 43. त्यानंतर कलम 43A सुद्धा सांगायचं आहे, कलम 43B सुद्धा सांगायचं आहे आणि कलम 43A आणि Bच्या घटना दुरुस्त्या सुद्धा सांगायच्या. बरोबर. चलो. कलम 43 कामाचे वाजवी वेतन व चांगले जीवन मार्ग व पर्याप्त सामाजिक सांस्कृतिक संधी सरकारने द्यावी. आणि 43 बी सांगतो सर. राज्य संस्था. हां, उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग असावा. कलम 43A मध्ये. 43A मध्ये पण घटना दुरुस्ती सांग ना. 42 घटना दुरुस्ती 1976. बी सांग. 43. बी राज्य संस्था सहकारी संस्थांना प्रोत्साहन देईल. 97 घटना दुरुस्ती 2011. व्हेरी गुड. काय वाजा? 97 घटना दुरुस्ती 2011. चला नेक्स्ट प्रश्न. हां, यांचा प्रश्न आहे. ऐकायला प्रश्न आहे का? हां. मादक पेय व अंमली पदार्थ हे कोणत्या कलमात आहे आणि त्याच्या विरोधी कोणता कायदा निर्माण केला आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणारी संस्था आहे तिचं नाव, ती कधी स्थापन झाली आणि तिचं मुख्यालय कुठे? ठीक आहे बस. हे बघा, मादक पेय या संदर्भात जी बंदी घालणारा जो काही कलम आहे ते कलम सांगायचं. क्रमांक 1चा प्रश्न कोणाला येतो का हे उत्तर? या मग समोर. हां, कलम 47 बरोबर. त्यानंतर काय विचारलं त्यांनी की या संदर्भात एक कायदा आहे, तो कायदा सांगायचा. बघा हे समोर सलगर का सांग कायदा सांग ना तिथून. इकडे पटकन इकडे. अरे इकडे ना तिकडे. हां, साल बी सांगणार तू. हां, ते काय अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985. 1985. आणि ती संस्था नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड 1986. मुख्यालय दिल्ली. सिट डाऊन. टाळ्या वाजायच्या नावाने. व्हेरी गुड. चला नेक्स्ट प्रश्न कोणाला विचारा तुमच्यापैकी. हां, 1 मिनटं इथं येऊन पटकन येत जा. प्रश्न विचारला तुम्हाला मी बोलवणार नाही, तुम्हाला यायचं पटकन. भारताने राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय हे तत्व आणि संसदेची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? व्हेरी गुड. हे बघा प्रश्न असा आहे. 2 मिनटं. प्रश्न यात पाठीमागं दिसतं का तुम्हाला? ऐकू येतं ना की पाठीमागं शांत बसा. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आहे की नाही? सामाजिक व आर्थिक न्याय, फक्त त्याच्यात राजकीय नाही शब्द. तर हे तत्व भारतानं कुठल्या देशाकडून स्वीकारलं? क्रमांक 1. दुसरा प्रश्न काय प्रश्न होता? संसदेची संयुक्त बैठक. हां, संसदेच्या संयुक्त बैठकीचं कलम आणि हे संयुक्त बैठक हे सुद्धा कुठल्या देशाकडून घेतलं हे विचारले त्यांनी. हां, ऑस्ट्रेलिया बरोबर आहे. हां, त्याच्यात आता सामाजिक आणि आर्थिक न्याय हा कलम विचारतो त्यांना. आधी होते. व्हेरी गुड. सामाजिक आर्थिक न्याय फ्रान्स. मग फ्रान्सकडून नाही. हां, ठीक आहे बरोबर आहे. फ्रान्सकडून नाही, हे वेगळं विचारलं. चला येत आहे का?
सामाजिक आर्थिक राजकीय फ्रान्स, हां बरोबर आहे. येते का? बरं आहे. चला एक मार्क देऊन टाका मग. आधी उत्तर दे सगळ्याचं, आधी सगळ्याचं उत्तर दे. ते न्याय तत्व रशियाकडून घेतलेलं आहे आणि संसदेची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आणि 108 आहे कलम आहे. व्हेरी गुड. 108वी घटना दुरुस्ती, सॉरी कलम येते. हां चला नेक्स्ट प्रश्न कोणाला विचार तुमच्यापैकी? तुला विचारायचा? थांब 2 मिनटं थांब. मला नवीन माणूसाला पाहू दे कोण येते. लीड झाली. हां चला तू विचार प्रश्न. तू हे कोणाची लीड झाली? बरं ठीक आहे, तोडू आपण लीड. थांबा. आपली राज्य घटना निर्माण व्हायच्या अगोदर कुठले कुठले कायदे होते ते सर्व कायदे सांगायचे होते त्याचे साल. म्हणजे हा प्रश्न याचा असा आहे की राज्यघटनेच्या निर्मितीच्या अगोदर भारतातली जे काही कायदे होते ते सगळे कायदे सांगायचे आणि त्याचे साल सांगायचे. सगळे बरं का, सगळे कायदे भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या अगोदरच्या त्याचं साल येतोय. ठीक आहे चलो ऐका. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1858चा राणीचा जाहीरनामा, 1873चा चार्टर ॲक्ट. बरोबर. सांगा डबल. हां पीस इंडिया ॲक्ट 1784, मोडली मिंटो 1909, ते पाहिजे मार्टिगोचे स्फोट 1919, 1853चा चार्टर ॲक्ट. सांगा ना डबल. भरपूर राहिले, सगळे नाही झाले. भारत पण येते दुसऱ्याला तुमच्यापैकी तुम्ही येऊ शकता. भारत सरकार भरपूर याच्यात विसरले. भारत नियामक कायदा 1961. नाही सर, भारत सरकार अधिनियम. चला एक मार्क टाकू. तू आधी सांग. तू आधी सांग. इकडून ये, त्याला सांगू द्या. इकडून ये. इथे थांबता मार्क नको टाकू. आता कट कर टाकला कट कर. चला आधी उत्तर आहे. रेग्युलेशन ॲक्ट 1773, पीड्स इंडिया ॲक्ट 1784, चार्टर ॲक्ट 1813, चार्टर ॲक्ट 1833 आणि चार्टर ॲक्ट 1853. व्हेरी गुड. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा 1858, इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861, भारत परिषद 1935. बरोबर. अजून भरपूर राहिले बरं का. कॅबिनेट नाही ना, कॅबिनेट किती येते? कॅबिनेट मिशन 1946 आणि हो 47चा कोणता आहे तो? माउंट बॅटन योजना 1947 झाले. 2 राहिले तुझे. 2 सांगतो. 2 विसरले. मोर्लेमेंट चेंज फॉर्म 1909 आणि मॉर्लोमेंट 1909 आणि मॉन्टेग्यू चेंज फॉर्म 1919. ते कायदे नाही आहे, ते योजना आहे. चला मार्क देतात नाही. चला प्रश्न विचारा नेक्स्ट. हां विचारा. शांत बसा रे. हां 42वी घटना दुरुस्ती कोणी केली, 44वी घटना दुरुस्ती कोणी केली आणि कलम 74मध्ये या 2 घटना दुरुस्तीने काय बदल केले? व्हेरी गुड. हे बघा प्रश्न असा आहे की कलम 74मध्ये 42वी घटना दुरुस्तीनुसार काय बदल करण्यात आले होते कलम 74मध्ये, आणि नंतर 44वी घटना दुरुस्तीमध्ये सुद्धा त्याच्यात काही बदल करण्यात आले होते. तर ते दोन्ही बदल सांगायचे आणि त्यावेळेसचे पंतप्रधान सांगायचे. दोन्ही घटना दुरुस्तीच्या वेळेसचे पंतप्रधान 42व्या वेळेसचे सुद्धा आणि 44च्या वेळेस आणि 74व्या घटना दुरुस्तीत काय बदल केले ते सांगायचं तुम्हाला. चला येते का कोणाला? 2 मिनटं थांबतो. हा किती मिनटं झाले तुझी? किती मिनटं झालं? काही समोर चल. किती मिनटं झालं? 60 मिनटं. पहिले किती मिनटं आहे? 20. हां ठीक आहे. अजून 10 मिनटं सांगा. हां 74 कलम 74 सांगा. 42वी घटना दुरुस्तीनुसार हां सांगा. राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरिता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. परंतु राष्ट्रपती 42वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती सांगतो. 74वी नाही विचारली तिने. 44वी. 44वी. हां
नाही येणार. एक चान्स गेला रे भाऊ. आता एकच जरी येऊ शकतो तुमचं कोणी पण. येत आहे का कसं खाली विचारलं का हा 44 सांग ना मग सांग ना मी कुठं काय बोललो कधीची ते पण सांगा 44 घटना हा 1978 बरोबर मंत्री राष्ट्रपती तो सल्ला मंत्रिमंडळाकर परत फेरविचार करण्यासाठी पाठवू शकतो बरोबर आहे ना बरोबर आहे. झालं ना तू 42 काय राहिलं फक्त पंतप्रधान कोण होते 42 26 आणि 44 एवढंच सांगा त्याचा जो अर्थ आहे तो समजला अर्थ योग्य एक शब्द योग्य नसले तरी अर्थ बरोबर तेच मी म्हणला तेच अर्थ होता त्याच्यामुळे राष्ट्रपती तो सल्ला मंत्रिमंडळ ते बरोबर सांगितलं तू आता फक्त 42 चे पंतप्रधान सांग आणि 44 चे पंतप्रधान सांग हे येत असलं तर 42 आणि 44 इंदिरा गांधी कधीची 42 हा आता हे चुकलं तर मी लगे मार्क तुम्हाला देईल 44 1 2 3 4 इंदिरा गांधी 2 चुकलं 1 मार्क द्या यांना सांगा सगळं सांगा तुम्ही आता 1 मार्क द्या यांना ठीक आहे सांगू द्या 42वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केली 44वी घटनादुरुस्ती मोरारजी देसाई यांनी केली 42वी घटनादुरुस्तीने मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेला सल्ला बंधनकारकच असेल आणि 44नुसार मंत्रिमंडळाला राष्ट्रपती एक वेळेस फेरविचार करण्यास सांगू शकतात परंतु अशा फेरविचारानंतर त्यांनी दिलेला सल्ला त्यांच्या राष्ट्रपतींवर बंधनकारकच असेल. चलो व्हेरी गुड. चला कोण विचारला प्रश्न एक लास्ट प्रश्न घेऊया आपण आता तुम्ही विचारा ठीक आहे आणि नंतर ऑफलाईन घेऊ आता हे बंद करून नंतर मी घेऊ मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण त्यांचं नाव आणि ते कोणत्या प्रदेशाचे एक पद होतं त्यांना आणि ते किती वेळेस होते. व्हेरी गुड. मसुदा समितीचे उपाध्यक्ष सांगायचे तुम्हाला काय सांगायचे मसुदा समितीचे उपाध्यक्ष आणि परत काय विचारलं तुम्ही ते कोणत्या प्रदेशाचे बरे ठीक आहे ते कोणत्या प्रदेशातून आलते म्हणजे कुठल्या प्रदेशात होते कोणला येते का नाही तितकंच बरं झालं मसुदा समितीचे उपाध्यक्ष सांगा आणि ते कुठल्या प्रदेशातून आलते हे दोनच सांगा येतं काय कोणला मसुदा समितीचे उपाध्यक्ष नाव काय मग सईद मोहम्मद सादवाल्ला त्याचा ते सांगायचं तुम्हाला फक्त ते कुठल्या प्रांतातून होते एक चुकला लास्ट राहिला तुमचा चान्स 1 2 3 चला मार्क देऊन टाका सांगा तुम्हाला कोणत्या प्रांतात आसाम प्रांतात व्हेरी गुड ते माईक बंद आता हे बंद करा आपलं शूटिंग असंच होते आता ऑफलाईन. संसदेच्या विराम काळात जेव्हा राष्ट्रपती एखादा कायदा करतात त्या कायद्याला काय म्हणतात. मी प्रश्न सांगतो तुम्हाला की संसदेच्या आता येतंय उत्तर व्हेरी गुड चल बघू अध्यादेश बरोबर आहे का अध्यादेश कलम सांगायचे 123 बरोबर आहे का व्हेरी गुड टाळ्या होऊ शकतात चला तुमचे प्रश्न सांगतो मी चला तुमचा तुम्हाला कोणाला विचारायचा प्रश्न कोणाला विचार तुला चला ओके चलो कायद्याचे राज्य हे कोणत्या देशाकडून घेण्यात आले. व्हेरी गुड. कायद्याचे राज्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे कायद्याचे राज्य तुला येतं उत्तर ठीक आहे चल 1 मिनटं सांग इंग्लंडकडून घेतलेलं आहे बरोबर आहे का हा ब्रिटिश आणि इंग्लंड बरोबरच आहे चला टाळू शकता तुम्ही ब्रिटिश चला कोण विचारणार इकडं कोण विचारणार समोर कोण विचारणार आहे का 1 मिनिट हां चला तुम्ही विचारा. पंतप्रधान कोणत्या 4 आयोगाचा अध्यक्ष असतो. व्हेरी गुड. पंतप्रधान हा कुठल्या 4 आयोगाचा अध्यक्ष असतो पंतप्रधान हा कुठल्या 4 आयोगाचा अध्यक्ष असतो कोणाला येतं उत्तर येतंय चलो सांग. राष्ट्रीय जलसंपदा आयोग राष्ट्रीय विकास परिषद आंतरराष्ट्रीय विकास परिषद आणि अजून कोणती नीती आयोग सांगितलं पहिलं सांगितलं त्याने राष्ट्रीय जलसंपदा आयोग नीती आयोग परत नीती आयोग अजून ते सांगितलं सर विकास परिषद कुठली पण विकास परिषद राष्ट्रीय विकास परिषद आणि अजून जलसंपदा आयोग नाही एक राहिले फक्त एकच राहिले नीती आयोग एक राहिले येत आहे का कोणाला एक राहिले बघा तुमचं हां काय नीती आयोग सांगितलं त्याने
परत एकदा सांगा. चल एक चान्स आहे अजून तुला. हे जर राहतात आणि एक चान्स. राष्ट्रीय विकास परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद, नीती आयोग, राष्ट्रीय जलसंपदा विकास परिषद. ठीक आहे, याला मार्क देऊ आपण, पण तू आंतरराज्यीय परिषद येते, आंतरराष्ट्रीय नाही येते. चला काय हरकत नाही. नेक्स्ट प्रश्न कोण विचारणार? प्रश्न तुम्ही ना. कोण प्रश्न विचार? मार्क नाही पडला तुम्हाला. हां, कोण प्रश्न विचारणार तुमच्यापैकी? कोण विचारणार आहे? हां विचार. भारत सरकार कायदा कधीचा आहे? भारत सरकार कायदा कोणी काढलं होतं रे? 1900. भारत सरकार कायदा कधीचा आहे पण तो? 1935. हां 1935चा. बरोबर आहे का? हां चलो नेक्स्ट प्रश्न. कोण विचारतंय तुमच्यापैकी? संविधान सभा ही सार्वभौम कधी व कोणत्या योजनेनुसार व्हेरी गुड. संविधान सभा ही सार्वभौम कुठल्या योजनेनुसार झाली? संविधान सभा ही सार्वभौम कुठल्या योजनेनुसार झाली? खूप चांगला प्रश्न आहे. कोणी उत्तर देते? तूच आहे का? हां सांग. माउंट बॅटन योजना कधीची ती? 3 जून 1946. चुकलं, एक चुकलं तुझा. हां ते गिरीकडे दे. सांग. ते त्याला चान्स घेऊ दे ना आता. हां कॅबिनेट मिशन. चुकलं, दोन्ही चुकले तुझे. मार्क टाकायला याचा साल चुकलं आणि याचा तू उत्तर सांग रे बाई. कोणी विचारलं ते प्रश्न? तू उत्तर सांग आधी. 3 जून 1947 माउंट बॅटन योजना. 3 जून 1947 नुसार भारताची जी काही संविधान सभा ही काय झाली होती? सार्वभौम झाली होती. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या फाळण्या देखील झाल्याच होत्या, परंतु आपल्या जी काही संविधान सभा तिला काय केलं होतं आपण? सार्वभौमतेचा दर्जा दिला होता की तुम्ही तुमचे कायदे तुम्ही निर्माण करू शकता. आता कोणाची बारी आहे प्रश्न विचारायची? कुठल्या टीमची? हां चला कोण विचारतं प्रश्न? मार्क दिला का त्यांना? एक मार्क देऊन टाक. हां चला कोण विचारतं प्रश्न? हां तू विचार. अक्षय कुमार. हां संविधान सभेच्या पहिल्या सभेत उपाध्यक्ष कोण होते? व्हेरी गुड. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे उपाध्यक्ष कोण होते? कोणाला येतो उत्तर? तुमचं नाही रे प्रश्न, यांचा आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे उपाध्यक्ष कोण होते? कोणाला येते? हां तुम्ही. फ्रँक अँथोनी. फ्रँक अँथोनी. बरोबर आहे. चला व्हेरी गुड. चला तुमचा प्रश्न. कोण विचारते प्रश्न? कोण विचारते प्रश्न इकडं? हां तुम्ही विचार. चला एक मिनटं पुढच्या वेळेस. पॉकेट विटो वापरणारे एकमेव राष्ट्रपती कोण आहे? हां प्रश्न मी सांगतो. पॉकेट विटो वापरणारे एकमेव राष्ट्रपती कोण? पॉकेट विटो. कोणला येतं उत्तर? सगळं बऱ्यातला का नाही? हां वाडेकर. आधी चान्स वाडेकरला देऊ आपण. हां वाडेकर. ज्ञानी झैलसिंग. हां ज्ञानी झैलसिंग. कधी वापरला होता ते सांग. साल सांग. 1986. 1986. आणि कुठल्या बिला संदर्भात वापरला होता ते सांग. ठीक आहे, तरी त्यांचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर तू दिलेलं आहे. तर ज्ञानी झैलसिंग यांनी पॉकेट विटो वापरला होता. चला नेक्स्ट कोण विचारू शकतं? मला विचारायचं. हां तुला विचारायचं. हा प्रश्न विचारायचा. एक मिनिट सगळ्यांना चान्स भेटेल रे. हां राज्यघटनेची सर्वप्रथम संकल्पना कोणी मांडली व कधी मांडली? हा प्रश्न नाही समजला मला तुझा. राज्यघटनेची संकल्पना. हां म्हणजे भारतासाठी राज्यघटना असली पाहिजे या राज्यघटना शब्दाचा उपयोग करून कोणी मागणी केली होती? हा प्रश्न होता. व्हेरी गुड. चला कोण सांगतो उत्तर देते? हां सलगर. मानवेंद्रनाथ रॉय. आणि साल सांग. तुम्ही त्याला मदत करू शकता तुमची टीम. किती? 1934. बरोबर आहे. 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय यांनी राज्यघटना या शब्द वापर करून संविधान सभेची मागणी केली होती. चला कोण विचारतं प्रश्न? कोणाच टीमचा आहे प्रश्न आहे? तुमचा टीम आहे का? हां चला विचारा. कोण विचारतंय? हां सर फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होते. बरं त्यांच्यानंतर जे कार्यवाहक राष्ट्रपती आले त्यांचं नाव सांगायचं. हे बघा त्यांचा प्रश्न असा आहे, सोपा प्रश्न आहे. फखरुद्दीन अली अहमद यांच्या मृत्यूनंतर जे काही कार्यवाहक राष्ट्रपती आले होते, कार्यवाहक राष्ट्रपती, त्यांचं नाव सांगायचं तुम्हाला. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रपती झालेले ना, त्याला कन्फ्यूज झाले तुम्ही फक्त. फखरुद्दीन अली अहमद यांच्यानंतर राष्ट्रपती पदावर येणारे म्हणजे कार्यवाहक सांगायचे. हां उभं राहून सांग आणि माईकमध्ये सांग. BD जत्ती. हां चला एक चुकला. बीडी जत्ती चुकला. बीडी जत्ती सांगितलं त्याने, ते चुकलंय. फखरुद्दीन अली अहमद यांच्या मृत्यूनंतर कोण कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून पदावर आले होते? हा राष्ट्रपतीच. हां हात उभं राहून सांगायचा, हात वरती करून. हां हां सांग. उभं राहा. व्यंकट वराहगिरी. व्यंकट वराहगिरी. अरे बरोबर आहे त्याचं. मग टाळ्या वाजायच्या नावाने, टाळ्या वाजायच्या नावाने. बरोबर आहे. बीडी जत्ती बरोबर आहे ते.
चला बीडी जत्ती मग थोडाफार आता होईल ना ते. चला कोण प्रश्न विचार तुमच्यापैकी? एक मिनिट सगळ्या नवीन माणसाला चान्स द्यायचा. नवीन हां चलो हा विचार. भारताचे पहिले महान्यायवादी कोण? भारताचे पहिले व्हेरी गुड. प्रश्न काय? भारताचे पहिले महान्यायवादी कोण? कोण उत्तर देत आहे? भारताचे तुला सांगतो. हां MC सेटलवार. MC सेटलवाड. चला नेक्स्ट तुम्ही कोण विचारताय? सगळ्याला चान्स देऊ आपण. सगळ्यांना ठीक आहे. यांना झाल्यावर तुम्हाला विचारतो. हां देशामध्ये सामाजिक व आर्थिक लोकशाही कोण निर्माण करतात आणि देशामध्ये राजकीय लोकशाही कोण निर्माण करतात? लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना कोण मजबूत करतात? आणि कलम 37 म्हणजे काय विचारलं तुम्ही? मला सुद्धा नाही, माझ्या आवाज नाही आला मला तुम्ही विचारलेलं. देशामध्ये सामाजिक व आर्थिक लोकशाही कोण निर्माण करतात आणि देशामध्ये राजकीय लोकशाही कोण निर्माण करतात? व्हेरी गुड. यांचा प्रश्न असा आहे की मला समजलं ते शेवटचे दोन समजले होते मला. देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कुठले तत्व निर्माण करतात? क्रमांक 1चा प्रश्न. देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कुठले तत्व निर्माण करतात? देशात राजकीय लोकशाही कुठले तत्व निर्माण करतात? आणि अजून काय विचारलं तुम्ही? लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना सुद्धा कुठले तत्व निर्माण करतात? आणि परत प्रश्न विचारला तुम्ही कुठला? नाही आता इतके बस झाले, 3 प्रश्नच बस झाले तुमचे. तर खूप चांगला प्रश्न विचारला आहे की लोककल्याणकारी राज्य. पहिला क्रमांकाचा प्रश्न घेऊ आपण की देशामध्ये कुठला प्रश्न येतो? देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही कुठली तत्व, राज्यघटनेची कुठली तत्व देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण करतात? कोणाला येत असेल तर हातवरती करू शकता. हां राज्य धोरणाचे मार्गदर्शक होते. उत्तर बरोबर आहे. एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरं, देशामध्ये राजकीय लोकशाही कोण निर्माण करतात किंवा राज्यघटनेची कुठली तत्वे देशामध्ये राजकीय लोकशाही निर्माण करतात? देशामध्ये कुठली तत्वे राजकीय लोकशाही निर्माण करतात? तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे बघा. 1 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला. देशामध्ये राजकीय लोकशाही कोण निर्माण करतात? कुठली तत्वे निर्माण करतात? हां काय? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. मूलभूत हक्क निर्माण करतात. आता शेवटचा प्रश्न राहिला आहे की देशामध्ये कल्याणकारी राज्य ही संकल्पना कुठली तत्वे निर्माण करतात? कल्याणकारी मार्गदर्शक राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तिन्ही प्रश्न बरोबर आहे. तिन्ही उत्तर बरोबर आहे. टाळ्या होऊ शकतात. प्रश्न पण कसा होता? प्रश्नही खूप अवघड होता, खूप संकल्पनात होता आणि त्याचं उत्तर खूप चांगलं दिलं. कोणा याचा प्रश्न विचारते? याला प्रश्न बंगालचा गव्हर्नर जनरल बदलून या पदाचे नाव भारताचा गव्हर्नर जनरल हे कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आले? बंगालचा गव्हर्नर जनरल नाव तुम्हाला समजून द्या आधी. बंगालचा गव्हर्नर जनरल या पदाचे नाव बदलून भारताचा गव्हर्नर जनरल हे कुठल्या कायद्यानुसार, ते जे काही आपण सगळे कायदे बघितले होते त्यानुसार येते का कोणाला तुमच्यापैकी? अरे डेअरिंग करा ना. येते सगळ्यांना येते, बऱ्याच लोकांना येते. नाही येत? चला एक चान्स. हां सर 1833 हातात धर. 1833 चार्टर ॲक्ट. बरोबर आहे. चला व्हेरी गुड. चला हवा कोणाला विचारत होतं? अरे बरोबर सांगितलं त्याने. 1833चा बरोबर सांगितलं. तुम्हाला कोणाला विचारत होतं की तुम्ही विचारा. चला रामरथ यात्रा कोणी काढली व्हेरी गुड. आणि कधी काढली? बरोबर. हे बघा प्रश्न काय यांचा की राम रथ पदयात्रा कोणी काढली होती? त्या व्यक्तीचं नाव, नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि ती साल सांगायची तुम्हाला कधी काढली होती. राम रथ पदयात्रा पंतप्रधान सिरीजमध्ये आपण बघितलंय आणि त्याचं तुम्हाला साल सांगायचं. चला येतं का कोणाला हातवरती करा. हां व्यक्तीचं नाव कृष्ण अडवाणी. व्यक्तीचं नाव लालकृष्ण अडवाणी आणि साल सांगा. साल महत्वाचं आहे. हां साल. अरे 2 चान्स आहे तुम्हाला. 2 चान्स आहे. 2 चान्स आहे तुम्हाला. येतं का? हां उभारून सांगू शकता. 1989. 1989. एक चुकलंय, एक चान्स चुकला. हा पाठीमागं जाऊ आपण. हां 1990. दोन्ही चान्स गेलेले. एक मार्क वाढवाय ना. दोन्ही चान्स गेलेले. उत्तर दे आधी. उत्तर दे. कोणी विचारला तो प्रश्न? हां उत्तर सांगा त्याचं. उत्तर काय सांगा? काय? नाही तुम्ही सुद्धा चुकलेली. यांचा 1 मार्क कमी करा. नाही अरे 1 मिनिट ते निघलं का बघ रे. 25 डिसेंबर 1900 काय सांगितलं त्यांनी माहिती आहे का? 90. हे कुठं लिहून दिलेलं मी? हां 88ला काढलेली ती. अरे पण यांनी उच्चारला होता प्रश्न. यांचा 1 मार्क कमी.